कुठे गेली असेल? झोपलीच असेल का बा? कमला, ए कमला, कमले, मला जाऊन पाहू. पुन्हा बिघडली का तर? कमलाबाई, ए कमला, नाही बिघडली असेल भाऊ. जाऊन पाहतो, उठणं होत नाही तिच्या संग. कालच झोपून होती, पुन्हा आणखीच्या महिमा बिघडली का? अडकली ही कवना बेटी आंधळ्याची काठी. अडकली ही कवना बेटी आंधळ्याची काठी. अडकली ही कवना बेटी आंधळ्याची काठी. अडकली ही कवना बेटी आंधळ्याची माझी हरली गुंतलास कवला राणी. माझी हरली गुंतलास कवला राणी. अडकली ही कवला बेटी आंधळ्याची काठी. अडकली ही कवला बेटी आंधळ्याची काठी. कमला, कसं करू देवा? माझी तब्येत बरी वाटत नाही हो. तब्येत खराब वाटते हो देवा. 3 दिवस झाले दवाखान्यात नेलो. महिमा डॉक्टरने पैसे देऊ परेशान होऊन गेलो. त्याच्यापासून कर्ज काढतो. काल म्हणलो बागडे साहेबाले असतील 10,000 तर देऊन द्याच्या बहिणीला भरती करून टाकतो. 2 दिवस थांबा म्हणे. 2 दिवस थांबतो म्हणलं, मग नेतो म्हणलं दवाखान्यात. तर आजीनं भानगड आणली. कमला, काय बरी का दुखते तुझ्या? माझं जीव कसंच तरी वाटते हो. का दुखते का हे सांग. माझ्या छातामध्ये कोणीतरी बसल्यासारखं वाटते बघा. अरे देवा, हिच्या छात्यात का बसलं तर भगवान जाने. आणि मला असं वाटते हा, की मी शेवटच्या यात्रेला पोचते की काय. अरे 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 देवा, हे तर आखरीच्या गोष्टी करून राहिली. शेवटच्या गोष्टीला पोहोचतो म्हणते. नाही, तिची काही ना काही दवा केली पाहिजे. नाही दवाखान्यात इकड तिकडचं पाहून पाहिजे. काय बरी तिला मारू नये. दवाखाने करायचं नाही हो. तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करेल का? कोणती बाई? कोणती मा? अहो आता समोर भाऊबीजेचा सण आहे. का म्हणली? समोर भाऊबीजेचा सण आहे. हो ना, दिवाळी आहे. अरे किती दिवस झाले माझ्या भावाचा चेहरा पाहिले नाही हो. बरोबर आहे. लोकांचे भाऊ येतात. लई वाटत असाल का देवा, दिवाळीचा सण आहे, मा भाऊ येईल. तब्येत खराब आहे, मी जाऊ कशी? कमला, कमला, माझी शेवटची इच्छा आहे ना. माझी शेवटची इच्छा पूर्ण कराल ना. नाही तुला तू फिकर नको करू. तू ही सर्व इच्छा पूर्ण करीन मी. अहो, ही काय बरी. माझी शेवटची इच्छा म्हणजे माझ्या भावाचा. मला माझ्या भावाला भेटायचं आहे हो. मला माझ्या भावाचा चेहरा बघायचा आहे बघा. भावाला पावायचं आहे. हो काय बरी. पण पहिलं दवाखान्यात जा. मला दवाखाना नाही बघा. मला दवाखाना करायचं नाही. तू आजच्या दिवस थांब. मी पाहतो मापाशी पैसा अडका आहे नाही तर इकडून तिकडून पाहतो 500 रुपये. आणि उद्या जमलंच तर चाललं जाऊ. तू एक काम कर, घरात चाल, मी औषधी देतो. तू आराम कर, मी जातो गावात आणि पाहतो. ठीक आहे. चल कमले.
चला रोज शेतीचे काम करतो आणि दिवाळीचा सण झाला 21 तारखेची दिवाळी झाली वावरातून येत जातो लोकांच्या बहिणी येते भावाला अक्षित लावते मी रोज वाट पाहतो माझी बहीण आज येईन उद्या येईन पण आली नाही त्रिपुर पौर्णिमा होऊन गेली लोकांच्या बहिणी अक्षित लावून गेल्या मी ढोरासारखं कष्ट करतो पण माझी एकच बहीण आज येईन उद्या येईन परवा येईन आली नाही काहीतरी कारण होऊ शकते ना तर माझी बहीण मला अक्षित लावायला आलीशिवाय राहायची नाही माझी एकच बहीण मी एकटाच भाऊ पण काय करू काहीतरी कारण आहे माझी बहीण बिमार आहे का काय आहे अजून मला खबर नाही काढली नाही माझ्या बहिणीच्या गावला गेल्याशिवाय मला पता लागणार नाही माझी बहीण जिवंत आहे किंवा मेली आहे मला कसं कळेल पत्नीचे विचार घेतो आणि आपल्या बहिणीच्या गावाची तयारी करतो जमल्या ह्या लेकी बारी जुगली गण कोजारी जमल्या ह्या लेकी बारी जुगली गण कोजारी मारू नको फुकाची बराई मारू नको फुकाची बराई अग बाई वागण्यात दिसू दर बाई अग बाई वागण्यात दिसू दर बाई जमला हले की बारी नको गजुली झाडी मारू नको फुकाची बळाई मारू नको फुकाची बळाई अग बाई वागण्यात दिसत रमाई अग बाई वागण्यात दिसत रमाई अग बाई आवाज येतो काहीतरी खर्च लागाल बहिणीच्या गावाला जात जातो पैशाची गरज पडाल आवाज येतो कारभार नग लालच नारी करिश्मा करिश्मा हे करिश्मा कुठं गेली हो शकतं काय काम धंदा करत असेल वाट बघतो तिची येईल कारभारी हो आवाज दिला काऊन असं फेटा काऊन मारला तुम्ही हा असं फेटा काऊन मला मारला हे सांग मी कास्तकार माणूस मी रोज वावरात जातो 31 तारखेची दिवाळी झाली हो झाली सर्वांच्या बहिणी असतील गावाला आल्या हो आले नाही आई बहीण ना आली त्या नाही आल्या तुझी बहिणी नाही आली वाट पाहतो वावरात जातो आता येईल उद्या येईल परवा येईल आता सर्वच्या बहिणी असतील लावतो तर माझ्या बहिणीने असतील नाही लावली तर मला काय वाटत असेल तुम्हाला काय वाटतं हो? काय वाटतं तुम्हाला म्हणजे माझी बहीण आली म्हणून तिला काही करू नाही तर काही करू नाही नको का करता आता दिवाळी सण सण झाला यायला पाहिजे तिला आता तू आपल्या भावाला अक्षित लावायला गेली ना आलीस ना अहो तर बाबा मी माझ्या भावाला अक्षत लावायला गेली अक्षत लावून आली हा. मग तुमच्या बहिणीला नाही पाहिजे होतं का अक्षत लावायला येईन अक्षत लावून जाईन भावाला म्हणून हो मग असं होतं ते बहिणीचं प्रेम ना भावाचं प्रेम हा मला हे सांग माझी बहीण आली तर मला का नाही तू 1000 रुपये खर्चाला दे किती रुपये देऊ 1000 रुपये द्या मी चला, 1000 रुपये देणार नाही मी कोण 1000 रुपये देऊ ए तुझ्या पैसे नाही राहत पाच पैसे राहते तुम्हाला तुझ्या पैसे नाही आहे मी आणून देत नाही तुला पैसे कोटी पैसे आणून देता तुम्ही हा कोटी आणून देता पैसे काही काय दिले तसे नाही राहत हा. आमच्या भावा बहिणीचं प्रेम तसं होतं हा. तुमच्या बहिणीच्या वाणी हा. त्या खुलं कोंबडीच्या वाणी मला हे सांग तू आपल्या भावाला दिवाळीला अक्षित लावून आली
हो तूही खुश आहे तुझा भाऊ बी खुश आहे मा भाऊ खुश आहे माई बहीण एकटीच आहे मी तिला एकटाच भाऊ आहे. हो तर मग तिला यायला नाही पाहिजे तिला हा नाही आली म्हणून मला पैसे दे ना तिला शरम नाही तर कोडकीला तेव्हा मला पैसे दे खर्चाले पैसे हो. असं नाही राहत प्रेम आमचं कसं प्रेम आहे हो अव सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती अव सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती ओ वाडीते मी भाऊराया वेड्या बहिणीची वेळी माया अव सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती ओ वाडीते बाबूराया वेड्या बहिणीची वेडी माया वेड्या बहिणीची वेडी माया सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती ओ वाडीते बाबूराया वेड्या बहिणीची वेडी माया वेड्या बहिणीची वेडी माया अव सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती ओ सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती ओ वाडीते मी बाबूराया वेड्या बहिणीची वेडी माया वेड्या बहिणीची वेडी माया सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती सोनियाच्या टाटीव उजळल्या ज्योती ओ वाडीते बाबूराया वेड्या बहिणीची वेडी माया वेड्या बहिणीची वेडी माया एवढी आता म्हणाली का कोडगीची मला एक सांग तुला आतापर्यंत मी तुझ्या मायला घेऊन दिलं बरोबर आहे? गेलीस ना हा. पण आता तू आपल्या भावाच्या घरी नाही जात का नाही जाईन मग नाही जायचं अव आता एका मुलाला घेईन आपल्या आणि मी आता आपल्या भावाच्या घरी जाईन हा, आपल्या भावाच्या घरी जाशील हो जाईन पैसे नाही आहे पैसे काही नाही म्हणूनच तर त्या भिकाऱ्याची पोरगी चांगल्या घरी नांदायला आली नांदायला तुझ्या बापाला फुटका पाणी माय बाबा फुटका म्हणे माय बाबाचं नाव ना घ्या हो बापरे माय बाबाचं नाव घेते म्हणजे बाबा आले तुमच्या घरी नाही देस नाही नको देऊ जा कोण जाऊ आपल्या घरात जा तू मला काय करणार ते मी करीन मी घरात जाऊ हो. आणि तुम्ही कोण चालले मी चाललो आपल्या बहिणीला गावले काय साथे काय साठी म्हणजे माझी बहीण आली आता येईन अजून नाही उद्या एवढ्या पैसे फिकर आहे तुम्हाला तर पौर्णिमा झाली का बाई येईल ते येईल स्वतःच्या सणाला येईल तू होतेस का नाही तिकडं मग मोठी- पाणी गरम नको करू मी जातो म्हणजे जातो तुमचा मोठा पारा तू पैसे नको देऊ. मला वाटतच होतं तू असे करशील म्हणून पण मी बी शायना भावना तुझ्या मतानं नाही वागत मी आपल्या बहिणीच्या अक्षीत अशी पहिलेच 500 रुपये जमवून ठेवले खिशात मला माहित होतं तू असे करणार आहेस म्हणून मी 500 रुपये आपल्या बहिणीच्या अक्षीसाठी जमा करून ठेवले आणि तू झगडा करशील म्हणून मला वाटतच होतं तू आपल्या भावाच्या घरी हसी खुशीन जातेस ना माझ्या बहिणीच्या घरी बी नाही जाईल जातो आपल्या बहिणीच्या घरी चला काय करू मोठा विचार येते जहा तो बहिणीच्या गावाल हो जातो बहिणीच्या गावाल हो जातो बहिणीच्या गावाल हो जातो बहिणीच्या गावाल भेट हो घेण्याला भयानीची भेट हो घेण्याला घेणारे अन जातो बहिणीच्या गावाले हो जातो बहिणीच्या बापा बहिणीच्या घरी आलो काही वाटून नाही सांगून वाटते आवाज देऊन पाहतो बाई ग माझे लाळाचे बाई 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 ओ बाई ए मुक्ता अगं तुझा भाऊ आला नाही आवाज देता बरोबर चांगली राहिलीस ती धावत पाणी घेऊन आलीस ती
काय ना काय राजकारण आहे. कुणीच नाही घरी. जवाई आहे का नाही? जवाई बी नाही. त्याली आवाज नाही गेला. जवाई, हो जवाई. बापा काय नाही काय आहे. कोण आलं बा? नमस्कार. नमस्कार. केव्हा आले जी? बस आता जेवून राहिलो. का माझी बहीण कुठं आहे? बहीण हं? आहे ना घरी, झोपली आहे. झोपली आहे? झोपली आहे घरी. काहून? काय सांगू, हा 8 दिवस झाले तब्येत खूप बिमार आहे. तिला दवाखान्यात नेऊन परेशान होऊन गेलो. पण डॉक्टर म्हणते हिची बिमारी काही सापडून नाही राहिली हा आणि एका रंगाची होऊन गेली ते. हा. आणि फक्त भाऊच म्हणते, भाऊ म्हणते भाऊच म्हणते. हो जवाई, माझ्या बहिणीची एवढी तब्येत ठीक नाही. हा. तुम्हाला पत्र पाठवू नाही शकत. अरे हो, पण मी चूप नाही बसलो ना बाबा. तुमच्याजवळ 2 रुपये नव्हते का? टेलिफोन करायला. आता मी दवाखान्यात लावून मी पुरा खाली होऊन गेलो. रुपया जाहीर गावाला नाही राहिला. भाऊ म्हणते गावात हिंडतो पैसे नाही, पण कोणी देतील का वरी. मी म्हणलं पाहतो कोणाला पैसे मागतो. येतच होतो मी तुमच्या गावाला. आता एकच सबल बोलते भाऊ. बस भाऊच म्हणते. आणि बरं झालं तुम्ही आले तर हा पाहून घ्या नजरवर. बरोबर आहे. तुम्ही ना 2 महिने दवाखान्यात गेला हे मला समजते. दवाखान्यात जाऊ देऊ, परेशान आहो तुम्ही. हो तुमच्याजवळ ते पैसे झाले. खतम झाले. हा मागून राहिलं उदारवाळी, पण देणारा कवर दे. आता मग बहिणीला सांगा तुझा भाऊ आला म्हणा. सांगू का? हो हा ना उठलो ना इकडे. ए कमले, मुक्ता उठ, तुझ्या भावाला. तुझ्या भावाला. उभी होय. काय तो पडशील. काय तो. परिस्थिती गंभीर आहे. जेव्हा पैसे खर्च केले मला समजते. काय तो. सवारून रे. मुक्ता बाई, मुक्ता तुझा भाऊ आला बा. हा तुला एवढी तब्येत हलकून टाकलीस. जेव्हा दवाखान्यात गेला 2 महिने झाले. जेव्हा बरोबर आहे, त्याच्या जवळचे पैसे झाले. आता तू एक काम कर, चाल मी तुला मोठ्या दवाखान्यात नेतो आणि तुला भरती करतो. हा मला दवाखान्याची काहीच आवश्यकता नाही रे. कारण दादा हा मला फक्त शेवटची अक्षर लावले रे. बाई, मुक्ता अक्षित होत राहील, पण पहिल्या दवाखान्यात चाल. मला एकटीच बहीण आहे, मी तुला एकटाच भाऊ आहे मा. दादा तुला वाटते करी तुझी बहीण यात वाचू शकते म्हणून. नाही वाचत रे तुझी बहीण. मुक्ता ए मुक्ता, तू दवाखान्यात चाल. तो दवाखाना मी करतो. अरे बाबा, दवाखाना दुरुस्त झाल्यावर अक्षित लाव जा. मा बहिणीची विचार केव्हा अक्षित लावायची. लावू देऊ लक्षात लावून घ्या. मुक्ता, या अवस्थेत या भावाला अक्षित लावतेस तू. एवढी बिमार असताना अक्षित लावासाठी नुसती. दादा मला शेवटचं अक्षर लावते रे. दादा मला खाली घे रे. लाव हा लाव. अक्षित लावची विचार पूर्ण करू द्या. खाली बस. थांब मुक्ता, थांब. अक्षित लावून घे. मुक्ता, अक्षित लावून घे. इच्छा आहे ती करून घे.
अगर का गेलं मग त्या भावाला सोडून गेली समजून आपला भाऊ राया आता जोडून पडते पाया समजून आपला भाऊ राया आता जोडून पडते पाया मन भावाने ओवाळले हो समजून आपला भाऊ राया आता जोडून पडते पाया मन भावाने ओवाळले हो टाकून चंदनाचा पाटे वाढून सोन्याचे टाटे टाकून चंदनाचा पाटे वाढून सोन्याचे टाटे भक्ती भावाने भजन वाढले हो टाकून चंदनाचा पाटे वाढून सोन्याचे टाटे भक्ती भावाने भजन भक्ती भावाने भजन वाढले हो टाकून जन्माचा पाटे वाढून सोन्याचे काटे भक्ती भावाने भजन वाढले तुला माया आरतीची फिकर होती आरती लावली मामाने ए मुक्ता मी मोठा बाई मातीला मरून गेले बाप माये एकटा भाऊ करणार काय मरून गेले बाप माये एकटा भाऊ करणार काय नाना परी लई दुःख जागले गेले बाप माये एकटा भाऊ करणार काय नाना परी लई दुःख भागले गरिबीत जीवन केलं बहिणीला मोठं केलं गरिबीत जीवन गेलं बहिणीला मोठं केलं बहिणीला पाहून काही नाही आठवे बहिणीला पाहून काही गरिबीचं जीवन गेलं बहिणीला मोठं केलं बहिणीला पाहून काही नाही आठवे बहिणीला पाहून काही बहिणीला पाहून काही बहिणी
उन्हात भाऊ राया आता जरी पडले पाया मन भावाने बाबा भक्ती भावाने बजवाले हो भक्ती भावाने बजवाले आई याला दिवाळी सणाला येत होतीस 150 रुपयाची साडी घेत होता माझ्याला बाबा घेत होतो 100 रुपयाचा माझ्या बहिणीने असं नाही म्हणलं का भाऊ मला 500ची साडी घे नाही म्हण मुक्तार नाही म्हणलं बा तू ना माझी बहीण शहाणी होती शहाणी असून बाबाला त्रास नाही दिला कधी काय केलं लागत काय म्हणतोय वाट माझी आई बहीण माझी मुक्ताबाई जशी वाट माझी आई भाऊ भाऊ नानोनिया तोंड वाजवे बहीण माझी मुक्ताबाई जशी वाट माझी आई भाऊ भाऊ मनोनिया तोंड वाजवे गरिबीचं जीवन गेलं बहिणीला मोठं केलं गरिबीचं जीवन गेलं बहिणीला मोठं केलं हातून बोलून सारं घर गाजवे गरिबीचं जीवन गेलं बहिणीला मोठं केलं हातून बोलून सारं घर गाजवे कर पाणी बोल बोल मंदिरवाणी रागाचं कर पाणी बोल बोल मंदिरवाणी नेतीवर मला मी पाहिजे हो मला मी पाहिजे भक्ती भावाने बोजन वाले हो ताबुंदना चापाट घेऊन कोणाचे ताटे भक्ती भावाने बोजन वाले मी आलो नसतो मग त्या घरी आलो नसतो तर नसता येणार ती मला हरवरती माई बहीण येत होती आणि अगदी लावत होती म्हणून मी तुझ्या घराकडे आलो माई बहीण नाही आली म्हणून वाट पाय माई रस्त्यात आज येईन माई बहीण उद्या येईन नाही आली ऐका समोर काय झालं दरवरती येत होती साडी चोरी नेत होती आज उद्या येई म्हणून वाट पाहिजे
आता उद्या येईल म्हणून वाट पाहिजे आता उद्या येईल म्हणून वाट पाहिजे आता उद्या येईल म्हणून वाट पाहिजे भेटीसाठी व्याकुळ झालो बहिणीच्या घराय आलो भेटीसाठी व्याकुळ झालो बहिणीच्या घराय आलो बहिणी शेवटची अक्षी लावते बहिणीने शेवटची अक्षी लावते बहिणीने शेवटची अक्षी लावते भेटीसाठी व्याकुळ झालो बहिणीच्या घराय आलो बहिणीला शेवटची अक्षी लावते बहिणीने शेवटची अक्षी लावते बहिणीने शेवटची अक्षी लावते बहीण भाऊ तुटलो बाई आता कधी येणार नाही बहीण भाऊ तुटलो बाई आता कधी येणार नाही मोरे घाई घरी तुकडे वाढले टाकून चंदनाचा पाटे जाऊन सोन्याचे काटे भक्ती बाबाचे जन्माले. जाई, मी औषधीसाठी 500 रुपये आणले ते माझ्या बहिणीची बोरवण करा 500 रुपयात बोरवण करा सामान बोलवा या लवकर या मुक्ता मला सोडून गेली सागर तू एकटा राहिलो मी काय करू राहून मला काय एकट्याने गमणार आहे तेव्हा मी बी नाही राहत तुला पोहोचवतो आणि मी तुझ्या मांग मांग येईल तुला एकटी देता बी नाही राहू देणार मी काय मुक्ता ह्या माझ्या वादा आहे तुझ्या असं अरे या मेरे बाळ कोणीतरी माफ करायला लागलं. या या माझी मावशी बेबी ताई हेमलता या ताईकडून या पाटील भाऊ या बरं या ताईकडून 50 रुपये भेट आलेले त्यांच्या मस्ती करतात प्रतिभाऊ गोटमारे प्रतिभाऊ गोटमारे बोरडवाले यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली फार धन्यवाद देत आहेत सतत बांधवांनो पहा भाऊ बहिणीचा प्रेम माझी बहीण का नाही आली माझी बहीण का नाही आली प्रकृती बरोबर नसल्या कारणाने नाही आली भावाचा दिल नाही मानलं नाही काही नाही काही माझ्या जवाईने खबरही नाही पाठवली म्हणून भाऊ जाते 500 रुपये घेऊन फक्त पैसा नाही राहत दादा तरी पण जीव नाही मानला बहीण अक्षित लावता लावता मरून जाते बिचारी भाऊ रडभूक होते मयत माती करते आपल्या गावाकडे येते बाई म्हणते तुटलो आता आसपास होतो मी भाऊ बाई कोणाले म्हणीन रड होते आपल्या घरी जाते बिचारा त्या बाईची मयत होते म्हणून मावले हो कोणी पैसा हाजरी न उद्या येईन बापाच्या शेतीवाडीवर हक्क गाजवता प्रेमानं भेटलं तर घ्या मा नाही तर बाहेर तोडा नको शेवटची अक्षर मध्ये काय राखी म्हणजे काय हे पुन्हा नाही आहेत बहीण भावाचा प्रेम बहीण दिसत नाही डोळ्याने
पण काय काय माझ्या माऊल्या या पैशासाठी भाऊ बहीण तुटून जातात, असं कधी करू नये. आता इथं माझा वेळ समाप्त झालेला आहे. केशव शाहीर येऊन